आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. गेल्या वर्षी 26 मार्चला घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपी अद्यापही अटकेबाहेर असल्याच्या निषेधार्थ राहुरीमध्ये यंदाची शिवजयंती थेट पोलीस ठाण्याच्या दारामध्ये साजरी केली गेली आहे. शिवजयंती उत्सव समितीनं प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून सकाळपासूनच मोठ्या संख्येनं शिवप्रेमी एकत्र आले. शहरातील विविध भागातून शिवप्रेमी आणि पदाधिकारी पोलीस ठाणे परिसरात जमा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं गेलं. त्यानंतर घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. विटंबना करणाऱ्यांना तातडीनं अटक करा, निष्क्रिय प्रशासनाचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वर्ष उलटूनही तपासामध्ये ठोस प्रगती नाही. त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी असून यंदाची शिवजयंती पोलीस ठाण्याच्या दारामध्ये साजरी करून प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला गेलाय, असं शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. म्हणजे शिवजयंती उत्सव हा आपल्याला एक सणाप्रमाणेच आपण साजरा करतो सगळीकडे, पण आज इथे हा उत्सव न करता एक प्रकारचा निषेधच आम्ही जिजाऊंच्या लेकी इथे आज निषेध त्याचा व्यक्त करतोय. आणि अर्थातच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आज या घटनेला वर्ष होतंय जवळपास, तर वर्षभरानंतर का होईना आमच्या या राजाला न्याय मिळावा हीच आम्हा जिजाऊच्या लेकींची इथे एक कळकळीची विनंती तुम्हाला असणार आहे. शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाली होती आणि आजपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल, कुठं विटंबनेचा प्रकार असेल, अनावधानानं कुठंतरी फ्लेक्सबोर्ड फाटला जातो किंवा काहीतरी वेगळी घटना घडते. परंतु महाराष्ट्रातच काय, भारतात कुठेही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या मूर्तीला काळं लावण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती. परंतु आम्हाला वाईट वाटतं की आम्ही ज्या भूमीत जन्मलोय त्या भूमीमध्ये आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काळं फासण्यात आलं आणि 1 वर्ष पूर्ण होतंय. पोलीस प्रशासनाकडनं उत्तरही देण्यात येत नाहीये आणि आरोपींचाही शोध नाहीये. मग त्या कारणानं आम्ही यावर्षी शिवजयंती अगदी शांततेच्या मार्गानं पोलीस ठाण्याच्याच दारात केली आहे की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या दारात येऊन छत्रपतींचा पाळणा हलवतोय, आता तुम्ही आरोपी पकडायचा पाळणा त्या ठिकाणी हलवा आणि त्या आरोपींना कारवाई करा, हे दाखवण्यासाठी आम्ही आज इथं आलोय. 26 मार्चला वर्ष पूर्ण होईल आणि तोपर्यंत जर आरोपीला जर अटक झाली नाही तर काय भूमिका आता तुमची सगळे शिवप्रेमींची असणार आहे? निश्चित आमचे ग्रुपचे सदस्य जे आहेत गुंड पाटील यांनी देखील आत्ताच बोलताना सांगितलंय की जर वर्ष पूर्ण होतंय आरोपींना अटक केली जात नाही तर निश्चित याच पोलीस स्टेशन समोर इथेच या ठिकाणी दशक्रिया विधी, आपलं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, या ठिकाणी प्रशासनाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम इथे घालण्यात येणार आहे. तर यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची देखील उपस्थिती होती. पोलीस निरीक्षकांनी कोणतंही दडपण झुगारून निष्पक्ष तपास करावा, जनता तुमच्या पाठीशी आहे, असं प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलंय. तर दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रशासनाच्या इथं मुख्यालयासमोर शिवजयंती साजरी होते. याच्यामध्ये शिवजयंतीचा आता उत्साह आहेच, पण या सर्व जनतेच्या मनातली एक भावना देखील आहे, ती देखील या ठिकाणी खरं प्रशासनानं समजून घेतली पाहिजे. गेल्या वर्षभरापूर्वी जी निंदनीय घटना आपल्या राहुरी शहरामध्ये झाली, देवाभाऊंनी उल्लेख केला की गुगलवरती मी तर काय टाकलं नाही, परंतु टाकल्यावरती असं जर नाव येत असेल तर निश्चितपणे आपल्या राहुरी शहराला, राहुरी तालुक्यासाठी अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे. राहुरी तालुकाच काय म्हणतो मी, खरं या देशासाठी लांछनास्पद गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दिवसा ढवळ्या एका अर्थानं शासकीयच म्हणावं लागेल, त्या तालीम नगरपालिका चालत होती तिथं काळं फासलं गेलं आणि आता वर्ष जवळपास उलटून गेलेलं आहे, मात्र अजूनही एकही संशयित आरोपी ताब्यात नाही. खरं खेदानं म्हणावं लागतं की महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला आणि एवढं मोठी घटना होऊन देखील काही कारवाई जर होत नसेल
पी.आय. साहेब, तर खरंच आमच्या सर्वांसाठी देखील मोठी लाजिरवाणी खरं गोष्ट आहे. मी घटना घडली त्या दिवशी परदेशामध्ये होतो. आल्यावर नंतर मला वाटतं 3-4 दिवस उपोषण देखील आपण केलं. उपोषण सोडवायला त्यावेळेस या राज्याचे विरोधी पक्षनेते देखील इथं आले होते आणि आपले वरिष्ठ अधिकारी देखील होते. यांच्या सर्वांसमक्ष उपोषण सोडलं गेलं. त्याही वेळेस आपण आम्हाला खात्री दिली होती की आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू, याचा निकाल लावू. पण अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही खरं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फासली गेलेली शाही नाही, ही त्यांच्या विचाराला फासला गेलेला हा कलंक आहे असं खरं मी म्हणतो. निश्चितपणे ज्या विचारांनी रयतेचं राज्य शिवाजी महाराजांचं होतं, आम्ही देखील खरं ज्या राजकीय क्षेत्रात आहोत, आम्ही देखील त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन या राजकीय क्षेत्रामध्ये रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचे देखील विचार त्या ठिकाणी कायम असतात. पण मात्र आजकाल कुठेतरी आता महाराजांच्या विचारालाच काळं फासण्याचं प्रकार सगळीकडे चालू आहे, अशी भावना आमच्या सर्वांच्या अति तरुण पिढी, पुढची जी पिढी येणार आहे ती काय याच्यावरून दिशा खरं घेणार आहे. मी आपल्याला या निमित्तानं दोष देत नाही. आपली कारकीर्द या राहुरी शहरातली या पोलीस स्टेशनची आम्ही सर्वांनी बघितली आहे. आपण वेगवेगळ्या गुन्ह्यांचा मोठ्या शिताफीनं, मोठ्या हुशारीनं तपास लावलेला आहे. मग नेमकं याच गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हा सर्वांची आता अशी भावना त्या ठिकाणी होत चालली की काहीतरी दडपण त्या ठिकाणी आपल्यावरती आम्हाला दिसतंय, अशी आमच्या सर्वांची भावना आहे. मला माहित नाही तुम्हाला रिटायरमेंटला किती वर्ष राहिलेली आहेत, परंतु इथली खरं काय खोटं काय मला वाटतं 2 वर्षाला प्रमाणे शासकीय नियमानुसार आता होईलच. परंतु मला आपल्याला एक आव्हान करायचंय. काय दडपण असेल झुगारून द्या, महाराज आहेत शेवटी. काय दडपण असेल तुमचं, जाता जाता एकदा तुमचा हिसका दाखवून जा. कोण आणि कोणी दडपण आणलं, आम्ही आहोत ना नंतर. काय नाही, आम्ही सत्तेमध्ये ठीक आहे, पण कोण शिवाजी महाराजांच्या विचारावरती काळं फासण्याचे आरोपी पकडण्यामागे जर कोणी दडपण टाकत असेल तर ते दडपण तुम्ही झुगारून द्या. या अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहील. पण मात्र ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. की असं जर सुटले आरोपी तर उद्या आणखीन कोणी धाडस करेल. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. उत्सव शांततेमध्ये पार पडला असला तरी आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिलाय. यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.